नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भानुशाली म्हणत असतो की हे माझ्या विरोधात खोटे पुरावे सादर करत आहेत. यांना मिळून मला अडकवायचं आहे ना, म्हणून हे सगळे असे करत आहेत. मला मुद्दाम अडकवण्यासाठी यांनी रचलेला हा बनाव आहे असं तो बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला आकाश त्याच्यावर खूपच चिडतो आणि भूमी पोलिसांना बोलते की नाही, इन्स्पेक्टर साहेब, हा जे काही बोलतोय ते अत्यंत खोटे आहे आणि ही माणसं आहेतच माझ्याबरोबर पुराव्यासाठी, पण माझ्याबरोबर आणखी एक पुरावा आहे, हा तुम्ही बघू शकता आणि यातून सिद्ध होतं की हा भानुशालीच गिल्टी आहे. त्याच वेळेला भूमी आता स्वतःचा मोबाईलमधला व्हिडिओ दाखवते आणि त्या व्हिडिओमधला माणूस दाखवते. ती म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, हा बघा, हा आहे आमचा नाईट वॉचमॅन संजय, ज्याला भानुशाली गाडीत बसवतोय आणि जायला सांगतोय. आणि हा माणूस आहे तो पाठमोरा आहे, म्हणजेच हा भानुशाली पाठमोरा उभा आहे. म्हणूनच आम्ही जेव्हा व्हिडिओ बघत होतो तेव्हा ही व्हिडिओ क्लिप बघताना आमच्या लक्षात येत नव्हतं की नेमका हा माणूस कोण आहे ते. परंतु याच्या हातातलं घड्याळ बघा, याच्या हातातलं हे घड्याळ आणि या भानुशालीच्या हातातलं घड्याळ हे सारखेच आहे आणि याच्यावरूनच मला अंदाज आला की हाच हे सगळं करू शकतो. त्यावेळेला भानुशाली गप्प बसतो आणि आकाशचं लक्ष त्याच्या घड्याळावर जातं आणि भानुशालीच्या एका घड्याळामुळे तो आता अडकलेला असतो. रागिनी आणि अभिजित आता डोक्याला हात मारून घेतात, कारण भूमीने अत्यंत शिताफीने त्याला पकडलेले असते. नंतर आता भूमी म्हणते की खरं तर मी आणि माझे राजा काका जेव्हा ही व्हिडिओ बघत होतो, व्हिडिओ म्हणजेच फुटेज बघत होतो, त्याच वेळेला आमच्या काही लक्षात येत नव्हतं. राजा काका म्हणतो की हो इन्स्पेक्टर साहेब, जेव्हा मी आणि भूमी या सगळ्याचा शोध घेत होतो त्याच वेळेला ही दोन माणसं यांचाही शोध घ्यायचाच होता. पण मात्र जेव्हा भूमी हा शोध घेण्यासाठी जात होती तेव्हा ती माणसं काही त्यांना सापडली नाही, कारण त्यांच्याच एरियामधनं त्यांना गायब केलं गेलं होतं. तेव्हा शरद आणि संजय म्हणतात की हो बरोबर आहे, यांनीच आम्हाला तिकडून पाठवलं होतं. तेव्हा भूमी म्हणते की आम्हाला कळेनसं झालं की दोघं नेमकी कुठे बाहेर गेली, कारण हे तर खरं होतं की ज्या माणसाने यांना काम सांगितलं असणार त्यानेच यांना गायब केलं असणार. मग माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं की या माणसाला गायब करतोय याचा अर्थ हा जो माणूस असेल तोच गिल्टी आहे आणि त्यानेच आकाशला अडकवलेले असणार. म्हणूनच काल रात्री जेव्हा मी घरी गेले तेव्हा ती व्हिडिओ मी सारखी सारखी पाहत होते. त्या व्हिडिओला बघून मी अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होते की हा माणूस कोण आहे, कारण तो आम्हाला ओळखीचा वाटत होता. आणि एका क्षणाला त्याने त्याचा हात बाजूला केला आणि गाडीला जायला सांगितलं. त्याच वेळेला त्या घड्याळाकडे माझं लक्ष गेलं आणि मला कळलं की हा हात म्हणजे भानुशालीचा आहे आणि या हातानेच भानुशाली त्या माणसाला गाडी घेऊन जायला सांगत होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आकाशला अडकवणारा दुसरा कोणी नसून हा भानुशालीच आहे आणि यानेच आकाशला व्यवस्थित अडकवलेलं होतं. आणि नंतर मी पुढच्या गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवलं. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा भानुशालीच हे सगळं करतोय आणि तो काल मला मुद्दाम भेटायला पण आला होता. त्यावरून माझ्या लक्षात आलं की यानेच अडकवलं असणार. नंतर राजा काका म्हणतो की भूमीने मला सांगितलं होतं की या भानुशालीचा काही तिथे अलिबागमध्ये बंगला आहे, कारण एकदा मागे बोलता बोलता हा भानुशाली बोलून गेला होता. तेव्हा आमच्या लक्षात आलं की बहुतेक या दोघांनाही त्या भानुशालीने तिथेच तर लपवले नसेल ना. म्हणून मी स्वतः तिथे अलिबागला गेलो आणि मला असं वाटलं की अलिबागला या दोघांसोबत मला हा भानुशालीही सापडेल, पण नाही, हा तिथे नव्हता. तिथे हे मला फक्त शरद आणि संजय दिसला. तिथे मी त्यांना गाठलं आणि नंतर हा माणूस इतका नीच आणि घाणेरडा आहे की या माणसाने दुसरंच काहीतरी प्लॅनिंग केलं होतं आणि हा माणूस काहीतरी वेगळंच करण्याच्या प्रयत्नात होता. पण नशीब मला भूमीने स्वतःचं लाईव्ह लोकेशन सेंड केलं होतं आणि म्हणून तिथे मी वेळेवर पोचलो, नाहीतर या माणसाने अजूनच काहीतरी करून ठेवलं असतं आणि मोठा अनर्थ आमच्या बाबतीत घडला असता. आणि यामुळे भूमीच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं. सगळेजण बघायला लागतात की नेमकं या भानुशालीने काय केलंय, कोणाला काही कळत नाही. तेव्हा मग आकाश आता म्हणतो की राजा काका, सांग मला या भानुशालीने काय केलं, काय केलं या नीच माणसाने. त्यावेळेला आता लगेच आकाशला तो सांगत नसतो, म्हणून तो आणखी मोठ्याने ओरडून म्हणतो की भानुशालीने काय केलंय काका, सांग मला. तेव्हा आता काका सांगू लागतो की भानुशालीने या नीच माणसाने आपल्या भूमीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता हे सगळं भूमीला आठवतं आणि तिला खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेला आकाश खूपच चिडतो आणि भूमीवर त्रास देण्याचा प्रयत्न केला हे ऐकल्यानंतर तो भानुशालीवर धावून जातो आणि म्हणतो की भानुशाली, तुझी एवढी हिंमत झाली. तेव्हा आता भानुशालीची गचांडी त्याने धरलेली असते. सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात आणि रागिनी आता घाबरत असते की हा भानुशाली तोंड उघडतो की काय. आकाश त्याला सोडत नसतो. आकाश म्हणतो की भानुशाली, तुझी एवढी हिंमत कशी झाली. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हा माणूस इथे समोर असून असले गुन्हे करतोय, याला आत टाका. त्याच वेळेला आकाश हा खूप चिडतो आणि भानुशालीवर धावून जाऊन त्याची गचांडी धरून म्हणतो की तुझी इतकी हिंमत कशी झाली. आणि अभिजित आता त्याला सोडवण्यासाठी जाणार तितक्यात रागिनी त्याचा हात धरते आणि म्हणते की नको, पुढे जाऊ नकोस आणि आपणच या सगळ्यामध्ये अडकून जाऊ. त्याच वेळेला आकाशला सगळेजण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पोलीस, त्याचप्रमाणे राजा काका, बाकीचे सगळे आकाशला अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आकाश काही लांब होत नसतो.
त्याने भानुशालीला गच्च धरलेलं असतं. आकाशला भूमी शपथ घालत म्हणते की आकाश, तुला माझी शपथ आहे, प्लीज त्याला सोड. तेव्हा आकाश शपथेमुळे भानुशालीला तर सोडतो आणि भानुशाली आता जोरजोरात खोकू लागतो. भूमी म्हणते की आकाश यांनी जे काही प्रकार केलाय किळसवाना, तो तर अगदी लांछनास्पद आहेतच, पण आपण कायदा हातात घ्यायचा नाही. कायदा आपण आपल्या हातात घ्यायचे नाही, त्यासाठी पोलीस आहेत आणि पोलीस याचा योग्य काही तो बंदोबस्त करतील, याला आत टाकतील आणि याच्याबरोबर बरोबर गुन्हा कबूल करून घेतील. पण आपण याचा जो काही कायद्याचा उल्लंघन करायचं नाही. आपण त्याला काही ते करायचे ते करू दे, आपण आपले कायदा हातात घ्यायचा नाही. त्याला पोलीसच काही तो धडा शिकवतील. तू प्लीज शांत हो. तू काही केले नाही आहेस, आम्हालाही माहिती आहे, आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा शोध घेणं सोपं झालं आहे ना. प्लीज तू शांत हो, याला सोडून दे. याचं इन्स्पेक्टर साहेब काय करायचे ते नक्कीच बघतील, याच्यावर गुन्हे दाखल करतील. त्यावेळेला आता इन्स्पेक्टर साहेब हे आकाशला शांत व्हायला सांगतात आणि म्हणतात की तुम्ही शांत व्हा, आता आम्ही पुढे बघतो याचं काय करायचं ते. याच्याकडून सगळे गुन्हे अत्यंत शिताफीने आम्ही कबूल करून घेतो आणि याला हवी ती शिक्षा बरोबर आम्ही करणार. प्लीज तुम्ही शांत व्हा आकाश. तर रागिनी इथे घाबरलेली असते आणि भानुशाली हसत हसतच म्हणतो की तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला मी अडकवलंय, त्यात मी एकटाच आहे का. आकाश आता त्याच्याकडे बघायला लागतो आणि त्यावेळेला अथर्व म्हणतो की कोण आहे. मग रागिनी तिथे घाबरते आणि इथे भानुशाली म्हणतो की आकाश, तू जे माझ्याबरोबर वागलायस ना, ते मी कधीही विसरणार नाही. तुला वाटतंय की मी या सगळ्यामध्ये मी एकट्याने तुला अडकवलंय. नाही, मी एकट्याने तुला नाही अडकवलं. या सगळ्यामध्ये आणखी एक मास्टर माइंड माझ्यासोबत आहे. तेव्हा मग आता तो तुझी राखरांगोळी करणार. मी आतमध्ये तर जातोय, पण मी माझा पंजा बाहेर ठेवून जाणार आहे आणि मी मुद्दामच त्याचं नाव सांगणार नाही आहे, कारण तो जर बाहेर असेल तर तुला सुखाने जगताच येणार नाही. तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात की कोण आहे रे तो, काय नाव सांग त्याचं, तुझ्या साथीदाराचं नाव सांग. पण मात्र तो सांगायला तयार नसतो आणि नंतर मग आकाश म्हणतो की कोण आहे, कोण तुझ्याबरोबर आहे ते सांग. तेव्हा भानुशाली सांगतो की नाही, ते मी सांगणार नाही. बघ, जेव्हा मी बाहेर येईन त्या माझ्या साथीदाराबरोबर मिळून तुझं आणि भूमीचं आयुष्य बर्बाद करून टाकेन. बर्बाद. तुम्हाला कुठलीही जागा ठेवणार नाही मी तोंड दाखवायला, बघाच तुम्ही. त्याच वेळेला आता भानुशाली हा भूमी आणि आकाशला सगळ्यांसमोर धमकी देतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय रे, तू पोलिसांसमोर धमक्या देण्याची कामं करत आहेस का. लक्षात ठेव, तुला आम्ही सोडणार नाही. भानुशाली म्हणतो की हे बघ आकाश, तुला बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि त्याच वेळेला आकाशला आता भूमी शांत करते आणि म्हणते की तू काहीही रिॲक्ट होऊ नको. भानुशाली म्हणतो की माझ्या माणसाचं नाव तर नाहीच सांगणार, पण तुला सोडण्याचं कामही मी नाही करणार. आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला रे, याला घेऊन चला, याचं तोंड जरा जास्तच वाजतंय. आणि त्यानंतर भानुशालीला घेऊन जातात आणि भानुशाली आता अगदी राक्षसासारखा हसून दाखवत असतो. आणि जेव्हा तो तिथून निघून जातो तेव्हा रागिनी आणि अभिजितचा जीव भांड्यात पडतो. फायनली त्यांचं नाव हे त्यांच्यासमोर आलेलं नसतं म्हणून त्यांना बरं वाटत असतं. आता इन्स्पेक्टर साहेब आकाशला म्हणतात की या मिस्टर आकाश, तुमचे सुटकेचे पेपर्स आपण तयार करूया. आणि भूमी आता आकाशकडे बघते आणि त्याला शांत करत तिथे खुर्चीवर बसायला सांगते. आणि आकाश आता भूमीकडे बघत असतो. त्याच्या जीवाची खूपच मोठी घालमेल झालेली असते. पण मात्र आकाश म्हणतो की भूमी, तू ठीक आहेस ना. तेव्हा भूमी हो असं म्हणते. नंतर मग आता आकाश तिथे बसतो आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला, तुम्ही या पेपर्सवर सह्या करून घ्या. तेव्हा आकाश म्हणतो की एक मिनिट, मी उभाच राहतो. आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही म्हणत होतात ना तुमची बायको कोण आहे, डिटेक्टिव्ह आहे, जज आहे की आणखी कोणी आहे. बघितलं तुम्ही, माझी बायको ही आहे, माझी बायको भूमी महाजन. आणि त्याच वेळेला तिनेच हे सगळं केलं आहे, तिनेच या माणसाला पकडून दिले, हे पाहिलं ना तुम्ही. म्हणून मी तुम्हाला म्हणालो होतो की माझी बायको ही ग्रेट आहे. तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की तसं नाही, मला असं वाटत नव्हतं की एखादी बाई. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो, एखादी बाई, म्हणूनच तर तुमचं चुकलं ना. तुम्ही स्त्री शक्तीला कमी समजू नका, कमजोर समजू नका. नारी शक्तीचा खूप मोठा विजय होतो आणि नारी शक्तीने एकदा ठरवलं तर ती काहीही करू शकते. एकटीच्या बळावर ती सगळ्या जगाला जिंकू शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणूनच तुम्ही आज पाहिलं की माझ्या भूमीने मला सोडवण्यासाठी किती काय काय नाही केलं, ती सगळं करू शकते असं म्हणून आता आकाश आता खुश झालेला असतो. आणि यावर आता अथर्व म्हणतो की खरंच हे खरोखर आहे, भूमीमुळे सगळं शक्य झालेलं आहे. आता सगळेजण हसत असतात. आणि त्यानंतर घरी योगेश्वरीला आजी पाया पडत म्हणत असते की देवी योगेश्वरी, माझ्या आकाशची सुटका होऊ दे, माझ्या आकाशची रवानगी जेलमध्ये नको व्हायला. माझा पोर हा निर्दोष आहे आणि त्याला या सगळ्यातून सुटका कर. देवी योगेश्वरी, माझ्या पाठीशी धाव. माझी भूमी आणि आकाश यांनी तुझी सेवा करण्यामध्ये कसलीच कमतरता ठेवली नाही. दोन्ही मुलं तुझी यथासंग सेवा करतात, त्यांच्या हाकेला धाव देवी. तितक्यात अथर्व मानसी आजी आजी असा कल्ला करत येतात. आजी म्हणते की काय रे मुलांनो, काय झालं. तेव्हा अथर्व म्हणतो की आजी, आनंदाची बातमी आहे, आनंदाची. तू देवापुढे साखर ठेव, गोडधोड कर.
तेव्हा आजी म्हणते की अरे काही मुलांनो, मला सांगेल असे सांगा ना, तुमचं काय चाललंय, मला नीट सांगा काय झालंय. तेव्हा अथर्व म्हणतो की आजी, अगं आपल्या आकाशची सुटका झाली, आकाश निर्दोष सुटला, भूमिताईने सगळं केलं, हे ऐकून पौर्णिमाला धक्का बसतो. तर आजी म्हणते की काय सांगताय मुलांनो, खरंच ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझा आकाश शेवटी सुटला, माझ्या आकाश आणि भूमीचं देवीने ऐकलं आणि माझ्या आकाशचे जे काही उपकार आहेत ते आपल्या फळाला लागले. तेव्हा मग आता आजीला तो म्हणतो की येत आहेत ते दोघं, बाकीचे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून येत आहेत, आम्ही इथे पुढे तुला सांगावं म्हणून आलो आहे. आकाशला भूमीनेच निर्दोष सोडवलं आणि भानुशालीनेच हे सगळं घडवून आणलं होतं. तेव्हा आजीला काही कळत नाही. अथर्व म्हणतो की जाऊ दे, आपण देवी योगेश्वरी पुढे हात जोडून तिचे आभार मानू की आपल्या आकाशची निर्दोष सुटका झाली. तितक्यात आता आजी म्हणते की हो रे मुलांनो, खरंच हे शक्य झालं ते केवळ त्या भूमीमुळे आणि योगेश्वरी देवीच्या कृपेमुळेच. तितक्यातच आता आजीला तो म्हणतो की काय गं, तू आरामात जरा जा. तेव्हा आजी हळूहळू जाते आणि पौर्णिमा तिथून जात असताना अथर्व आणि मानसी थांबवत म्हणतात की एक मिनिट थांब जरा. तू काय म्हणत होतीस की आकाश भाऊजी निर्दोष सुटणार नाही, त्यांची पापं खूप आहेत, त्यांचे कर्म चांगले नाही. मग आता सांग, कोणाचे कर्म चांगले नाही? तुला असं वाटत होतं की ते काहीच सुटू शकत नाही, ते अडकून राहणार, पण नाही, तू चुकली होतीस. आता हे तरी तू कबूल कर आणि मोठ्या मनाने जरा जरी तुला काहीतरी वाटत असेल तर तू आकाश भाऊजींची माफी माग आणि त्यांना माफ करायला सांग, ते नक्कीच तुला माफ करतील. आता पौर्णिमाला या सगळ्याचा खूपच राग येत असतो आणि तिची चिडचिड होत असते. अथर्व म्हणतो की तेव्हाही तुला आम्ही सांगितलं होतं की आकाशने काहीच केलं नाही, पण आता तरी तुला काहीतरी वाटत असेल मनाकडे तर तू त्याची माफी माग. पौर्णिमा मात्र काही न बोलता तिथून निघून जाते आणि मानसी आणि अथर्व तिला गेल्यानंतर दोघे हसू लागतात आणि नंतर मानसी म्हणते की चल अथर्व, आपण देवाची पूजा करू. त्याच वेळेला आता आकाश आलेला असतो आणि आल्याबरोबर आजीला तो मिठी मारतो. आजी रडत असते आणि म्हणते की माझा मुलगा किती चुकला आहे, 2 दिवस तिथे जेलमध्ये होता तर. खरंच मुला, तुझी खूप वाईट अवस्था झाली रे. आणि नंतर मग ती चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते की माझ्या आकाशला उगीचच विनाकारण अडकवलं, मोठ्या संकटातून बाहेर आलास तू, तुला खरंच मोठ्या संकटातून देवीने बाहेर काढलं. तेव्हा आता आजीला शांत करत रडत असते. आजी शांत करत म्हणतो की नको आजी, प्लीज तू रडू नकोस, मी आलोय ना आता सुटून, हा बघ तुझ्यासमोर मी नीट उभा आहे, मला काही झाले नाही. तेव्हा आजी म्हणते की नाही, मला माहिती आहे जेलमध्ये तुझी काय अवस्था झाली असणार, तुझा चेहरा बघ कसा सुकल्यासारखा झालाय, 2 दिवस काय खाल्लं पिल्लंही नसशील तू आणि नीट तुला तिथे झोपही लागली नसेल, सतत तुझ्या चेहऱ्यावर चिंता असेल ना. बरं, तो आता मानसीला सांगते की मानसी जाग, मी बनवले ते घेऊन ये. आणि नंतर आजी म्हणते की खरंच माझा मुलगा जेलमधून सुटला, माझ्या देवीने माझं ऐकलं, सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या, आता माझ्या मुलाला मी कसलाही त्रास होऊ देणार नाही. आणि नंतर आता आजीला तो म्हणतो की शांत हो, मला आता इथून पुढे काही होणं देणार नाही. आणि त्यावेळेला आजी ही त्याला नारळाचा लाडू भरवते आणि आजीला तो म्हणतो की आजी खोबऱ्याचा लाडू. तेव्हा ती म्हणते की हो, तुला आवडतो ना, म्हणूनच मी तुझ्यासाठी खोबऱ्याचा लाडू करून आणला. त्याच वेळेला आता लगेच अथर्व म्हणतो की हो, अरे तुला आवडतो म्हणून, आणि लगेचच आजीने बनवला. आणि तुला माहिती आहे का, मोठं काम मी केलं आहे, मी आजीला नारळ खोवून दिला आहे, असं अथर्व बोलत असतो. तेव्हा मानसी हसायला लागते. नंतर मग आजी म्हणते की हो रे हो मुलांनो, तुमची सगळ्यांची सोबत आणि देवीचे आशीर्वाद म्हणूनच तर आपण मोठ्या संकटातून सगळेजण बाहेर पडलो ना. नंतर आजी आता त्याला भरवते. तेव्हा आकाश म्हणतो की आजी, हे सगळं झालं आहे ना, ते तुझ्या मायेने आणि भूमीच्या प्रेमाच्या ताकदीने. तुम्ही दोघं आमच्यासोबत आहात आणि या सगळ्या गोष्टी घरातमध्ये सोबत आहेत, म्हणूनच मी इथून सुटू शकलो. तुझी प्रेम आणि भूमीचं ताकद हे सगळे माझ्या जोडीला होते. खरं तर मी सुटू शकेन की नाही याची मला शंका वाटायला लागली होती, पण भूमीने मात्र सगळं अशक्य ते शक्य करून दाखवलं. या 2 दिवसामध्ये भूमीने खूप काही शोधाशोध केली आणि या 2 दिवसात जीवाचं रान काय ते म्हणतात ना, ते भूमीने केलं आणि त्याने मी सुटलो. त्या भानुशालीने मला सगळ्या प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण भूमीनं हुशारीने आणि भूमीच्या चलाकीमुळे मी सुटलोय. तेव्हा मग आता आजी ही भूमीकडे येते आणि म्हणते की आकाश जे काही बोलतोय ना, ते अत्यंत योग्य बोलत आहे. माझ्या आकाशची सुटका ही तुझ्यामुळे झाली, फक्त तुझ्यामुळे. खरं तर सत्यवानाने अडकलेला असतो तेव्हा सावित्रीने त्याचा जीव वाचवलास, तसंच तू माझ्या आकाशची सावित्री आहेस, की तुझ्यामुळेच माझा आकाश केवळ तुझ्यामुळेच सुटलाय हे मला कळले आहे. आणि भूमी, खरंच आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की तू आमच्या या घरामध्ये सून म्हणून आली आहेस आणि तुझ्यामुळेच हे घर अगदी उजळून निघालं आहे पुरी, असं म्हणून ती तिला माया करत असते आणि तिला जवळ घेऊन तिच्या कपाळाची पापे घेते. त्याच वेळेला आता आजी असं म्हटल्याबरोबर
अथर्व म्हणतो की हो, खरी गोष्ट आहे ही. भूमीताईने चॅलेंज घेतलं होतं देवी योगेश्वरी समोर. तिने स्वतःला चॅलेंज दिलेलं की 2 दिवसाच्या आत मी माझ्या आकाशचा जामीन करून आणेन आणि त्याचं आकाशचं ऑफिसमधलं, घरातलं तसंच सगळीकडचं स्थान मी अबाधित ठेवेन असं तिने म्हणाली होती. आणि तेच झालं. तेव्हा आता रघु काका हा आकाशसाठी खीर घेऊन येतो आणि आकाश म्हणतो की हो, नक्कीच खाईन, आणि आजी त्याला खीर भरवते. तेव्हा रघु काका म्हणतात की मला माहीत होतं की आकाश बाबा नक्की येणार म्हणून मी खीर बनवली. तेव्हा आजी म्हणते की खरंच रघुलाही तुझी खूप आठवण येत होती रे, तू नव्हतास ना म्हणून अगदी तो बेचैन झाला होता. तेव्हा आता आकाश म्हणतो की हो, मला माहिती आहे की रघु काकाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तो माझ्यावर खूप प्रेम करतो असं आकाश म्हणत असतो. त्यानंतर मग आता आजी म्हणते की चल आकाश आणि भूमी, तुम्ही थकले आहात, दोघेजणही आराम करा. आणि रघु काकाला आजी ती खीर आतमध्ये न्यायला सांगते. नंतर अभिजितला आता रागिनी म्हणत असते की शेवटी हा सुटलाच. अभिजित म्हणतो की हो ना, बघ ना, आपण इथे शह देण्याचा प्रयत्न केला तरीही त्यावर मोठी मात देऊन तो पुन्हा बाहेर आला. आपण हरलोय आई, सपशेल हरलोय. तेव्हा हा प्रत्येक वेळेला कसा असा सुटतो. तेव्हा रागिनी म्हणते की ही भूमी नावाचं अवैध कवच याच्या भोवती आहे ना, यालाच ठेचलं पाहिजे, पण ते कसं असं तिचा विचार सुरू असतो. पुढच्या भागामध्ये प्रशांत आता भूमी आणि आकाशला म्हणत असतो की माझ्या मित्राला ना मी त्या तांडेलच्या बायकोवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि त्याने लक्ष ठेवल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा भानुशाली आहे, हा काही 2 दिवसापूर्वी त्या तांडेलच्या बायकोच्या घरी गेला होता. म्हणजे याचा अर्थ असाच आहे ना की आपलीच कोणतरी व्यक्ती. तेव्हा मग आता लगेच इथे रघु काका हे भूमीला म्हणत असतात की बघा मालकीनबाई, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या जवळचीच कोणीतरी जी व्यक्ती असेल ती या सगळ्यामध्ये अडकलेली असेल, फक्त तुम्हाला डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे. तेव्हा भूमी आता आत्याला म्हणते की आत्या, काय मजा आहे ना, काय गंमत आहे, ज्या ज्या ठिकाणी मी गेले त्या दोन्ही ठिकाणी तुम्ही मला भेटलात, म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे ना. हे ऐकल्यावर आता रागिनी दचकते. आता इथून पुढे भूमी ही रागिनीवर संशय घेणं सुरू केल्यावर पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.